आवळा हा व्हिटॅमिन सीने परिपूर्ण असतो, त्यामुळे आपल्या आहारात याचा समावेश झाला पाहिजे. आवळ्याची सुपारी, आवळ्याचा मोरावळा किंवा आवळ्याचा किस किंवा आवळा कँडी का होईना आपण खाल्ली पाहिजे. इथे आवळा सुपारीची एकदम सोपी रेसिपी सांगितली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करूया. नमस्कार. इथे 350 ग्राम आवळा घेतला आहे. या आवळ्याला डाग आहेत किंवा तुम्हाला असं वाटते की तो खराब आहे, तो आपण बाजूला काढून घ्यायचा. त्यानंतर एका भांड्यामध्ये इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं 5 मिनिटासाठी. त्याला मीडियम फ्लेमवरती किंवा लो टू मीडियम फ्लेमवरती प्रीहीट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे. नंतर एक गाळणी घेऊन त्यामध्ये आवळे ठेवले आहेत, जेणेकरून त्या वाफेने, पाण्याच्या वाफेने ते छानपैकी शिजतील. सुरुवातीला 5 मिनिटं लो फ्लेमवरती, नंतर मीडियम फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं याला शिजवून घेतले आहे. साधारण 20 मिनिटानंतर हे पूर्णपणे शिजले आहेत. तुम्ही बघू शकता याच्या पाकळ्यासुद्धा मोकळ्या झाल्या आहेत किंवा सुरीच्या साहाय्याने तुम्ही चेकसुद्धा करू शकता. आता याला 5 ते 10 मिनिटं असंच थंड होऊ द्यायचं. त्यानंतर आपल्याला हाताला सोसवेल इतपत ते थंड असावं. त्यानंतर याला छानपैकी पीसेसमध्ये आपण कट करून घेऊयात. तुम्हाला जाड पातळ जसं हवं त्या पद्धतीने तुम्ही याला पीसेसमध्ये कट करू शकता किंवा बऱ्याच जणांना छोटे छोटे पीसेस आवडतात, तुम्ही छोट्या पीसेसमध्येही कट करू शकता. किंवा आवळ्यालाच पहिल्यांदाच काप करताना बारीक असं काप करायचे, जेणेकरून त्याचे पातळ पीसेस आपल्याला भेटतील. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकता. आता याचा मसाला बघू. इथे 1/2 चमचा पोहे खायच्या चमच्याने साखर घेतली आहे, पिठी साखर. टीस्पूनने म्हणाल तर 2 टीस्पून पुरेशी आहे. तुम्हाला स्किप करायचे असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर जिरं आणि धने छान भाजून त्याला मिक्सरमधून काढून घेतलं आहे आणि 2 चमचे इथे त्याची पावडर टाकली आहे. तुम्ही ओवा भाजूनसुद्धा त्याची पावडर टाकू शकता. टीस्पूनच्या हिशोबाने मीठ हे 1 टीस्पून टाकायचं आणि पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा. 1 चमचा काळं मीठ घेतलं आहे आणि आमचूर पावडर हे अर्धा चमचा घेतला आहे पोहे खायच्या चमच्याने. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाट मसालाही टाकू शकता. आता याला मिक्स करून घेऊया. पहिले टॉस करत मिक्स करायचं, नंतर चमच्याच्या साहाय्याने याला मिक्स करून घेऊया. तुम्हाला साखरेच्या ऐवजी गूळ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा दोन्ही स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता एका ताटामध्ये कॉटनचा कपडा घेतला आहे, इथे रुमाल घेतला आहे आणि त्यावरती एक आवळ्याचा काप आपल्याला वेगवेगळा असा पसरवून घ्यायचा आहे. सगळे मोकळे असे पसरवल्या गेले पाहिजेत. एकाच्या ऐवजी 2 ताटं लागले तरीसुद्धा चालतात, पण हे मोकळे पसरले गेले पाहिजे. आणि कपडा ठेवण्यामागचा उद्देश एवढा आहे की खाली ते रिॲक्ट होत नाही आणि ताटाला काळे डागसुद्धा लागत नाही. आता आपल्याला याला वाळवायचं आहे. वाळवण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. 2 ते 3 दिवस याला कडकडीत उन्हामध्ये वाळवायचं. मी याला 1 तास फॅनमध्ये वाळवलं होतं आणि त्यानंतर 2 ते 3 दिवस याला चांगल्या उन्हामध्ये वाळवलं होतं. तुम्हाला जर असं वाटलं की याला पुरेसं ऊन भेटत नाही आहे, तर तुम्ही आणखीन 1-2 दिवस एक्स्ट्रा वाळवलं तरी हरकत नाही. पण हे वर्षभर टिकते जर याला चांगलं ऊन भेटलं तर. मात्र वाळवताना वरतून एक कपडा टाकावा, जेणेकरून बाहेरची धूळ त्यावर बसणार नाही. साधारण 4 दिवसानंतर ही एकदम मस्त तयार आहेत. खायलासुद्धा आंबट गोड लागतात. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.